गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार. इंडिया 365 लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यासोबत आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत एक फक्त शब्द नव्हे, सचिन कुमावत फक्त एक नाव नव्हे, तर समस्त मराठी आणि अहिराणी चित्रपट सृष्टीचा एक सुपरस्टार असा आपण सगळ्यांचा आवडता लाडका सचिन भाऊ. सावन महिनामा तुला प्यार करना है असेल, फुगे गया फुगे असेल, डमटम टमटम चाली रायना, अशा एक नव्हे तर अनेक गीतांच्या माधून कोट्यवधी, होय अक्षरशः कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला सचिन कुमावत आज आपल्यासोबत आहे. सचिनजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिले तर आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की जे जवळपास 100 कोटी व्ह्यूअर्स आपल्या आतापर्यंत झालेले आहे, घराघरांमध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये सचिन कुमावत असतील किंवा पुष्पाताई ठाकूर असतील, हे जवळपास 1 अरब प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहात. आम्हाला हे अभिमान वाटतं, तुम्हालाही आनंद वाटत असेल. नक्कीच. म्हणजे स्वप्नात पण विचार नव्हता ना केला की आपली एक प्रादेशिक भाषा 3-3.5 जिल्ह्यात बोलल्या जाणारी भाषा इतक्या 1000 मिलियन पर्यंत, म्हणजे 100 करोड लोकांपर्यंत जाऊ शकते आणि त्यांना आवडू शकते. खरं म्हटलं तर आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही एक ग्रामीण भागात राहून एक आमच्या पद्धतीनं, आमच्या मानानं आम्ही जे पण इक्विपमेंट आहे त्या इक्विपमेंटमध्ये काम करतो आणि ते काम लोकांच्या पसंतीस उतरतं. आमची मेहनत कुठेतरी मेहनत रंग लाते त्या पद्धतीनं की खूप आनंद वाटतो की इतक्या पद्धतीनं व्ह्यूज आणि प्रेक्षकांना आपली अहिराणी खानदेशी भाषा आवडायला लागली. असं म्हणतात की अहिराणीमा भलता गोडवा, असे अहिराणीमध्ये अमृता संघ अशी एक गोडी आहे की जे जाता धर्माच्या भिंतीपलीकडे जाऊन 7 समुद्रापलीकडे कीर्ती गेलेली आहे. देश विदेशात जिथे नॉन मराठी बांधव असतील, नॉन अहिराणी असतील, अशा जागी सुद्धा हिंदी भाषिक असतील, विदेशामध्ये सुद्धा अहिराणी गीतांची कीर्ती गेलेली आहेत. आता मात्र जाणून घेणार आहोत, अप्सरा चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आपण इथं आलेला आहात. या चित्रपटासंदर्भात आपण काय बोलाल? खरं म्हटलं तर हे आमच्यासाठी एक इतकी सुंदर आणि खूप दिवसाचं स्वप्न असलेली म्हणजे ही काय म्हणतं, हा तो दिवस आहे आज बहुप्रतीक्षित. हा, की गेल्या 18 वर्षापासून आम्ही काम करतोय अहिराणी मायबोलीसाठी. एक यूट्यूबच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, कॅसेटच्या माध्यमातून आम्ही लोकांनी काम केलं. पण आज कुठेतरी पडद्यावर आपलं गाणं, रुपेरी पडदा आपण ज्याला म्हणतो, की ज्या पडद्यावर येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आम्ही केली. कुठेतरी प्रत्येक नवयुवकाचं एक स्वप्न असतं की सिल्वर स्क्रीनवर यावं. नक्कीच. वास्तविक आमच्या नजरेमध्ये, आमच्या हृदयामध्ये तुम्ही जे 100 कोटीचे स्टार आहात, म्हणजे सचिन भाऊ आमच्यासाठी खरं म्हणजे हा सुपरस्टारच आहे. सुपरस्टारच्या पलीकडे गेलेला आहे, पण तरी एक स्वप्न असतं की आम्ही रुपेरी पडद्यावर आहोत. जे काम मी करत येतोय प्रत्येक, म्हणजे मी प्रत्येक गाण्यानंतर असं समजतो की इथून माझं परत स्ट्रगल सुरू झालं, नवीन सुरुवात झाली. कारण नवीन काहीतरी दिल्याशिवाय आज इतके 100 मिलियन, आपले 1000 मिलियन झाले नसते. त्याच्यामुळे कामात सातत्य आणि काहीतरी विविधता कामामध्ये मी करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठे आज आपल्या अप्सरा चित्रपटामध्ये आपण केसावर फुगे, टमटम आणि कर्मन लगन या 3 गाण्यांचा रिमिक्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटामध्ये सुद्धा म्हणजे एकाच वेळी 3 in 1 अशा पद्धतीनं रसिकांना अनुभवता येईल आपलं हे गीत. हा, अप्सरा चित्रपट. अप्सरा चित्रपट हे पार्टी सॉन्ग आहे आणि पार्टी, जसं आता एक आपल्या खानदेशात, महाराष्ट्रात च्या प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे की मला कुठे ओपनिंगसाठी, कोणत्या इव्हेंटसाठी बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी जसं स्वागत माझं केलं जातं, त्याच पद्धतीनं या चित्रपटामध्ये एक आमदार निवडून येतो आणि आमदार निवडून आल्यानंतर ते पार्टी त्या ठिकाणी अरेंज करतात. त्या पार्टीच्या ठिकाणी खानदेशी कलाकारांचा एक कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी एक ॲज अ सेलिब्रिटी म्हणून मी आणि भैया मोरे, मेघा मुसळे, संजय सोनवणे आम्ही 3-4 त्या ठिकाणी पार्टीमध्ये जातो. त्या पार्टीमध्ये या सॉन्गचा पूर्ण 300 लोकांचा मॉप मध्ये हे गाणं, खूप सुंदर गाणं. म्हणजे जे रिअल लाईफ मधलं जे तुमचं जे आयुष्य, ते रिअल लाईफ मध्ये सेलिब्रेट म्हणून आपले प्रोड्युसर सुनील भालेराव यांनी ते रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला की एक मराठी चित्रपटामध्ये मला ते सेलिब्रिटी म्हणून त्यांनी ते स्थान दिलं. मी खरंच त्यांचा खूप आभारी आहे.